या देवी सर्वभूतेषु शास्त्ररूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. मातृपितृभ्यो नमः. गुरुभ्यो नमः. सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यंतां वंदे गुरुपरंपरा. जय गुरुदेव. नमस्कार. नमो नमः. आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शास्त्रावी जानवीच्या ह्या सत्रमालेच्या पहिल्या सत्रामध्ये. जसा विषय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही सत्रमाला आपण भारतीय जी काही वैदिक शास्त्र आहेत त्या शास्त्रांच्या संदर्भामध्ये आपण ही घ्यायचं ठरवलेलं आहे. सर्वांना माहिती आहे की आपली ही जी भारतीय वैदिक शास्त्र आहेत ती आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शन करणारी प्राचीन शास्त्र आहेत. आपली सगळी खूप मोठं ज्ञानाचं भांडार भरलंय त्याच्यामध्ये. त्याचा वापर करून आपण आपल्या जीवनामध्ये प्रगतीची दारं उघडी करू शकतो, ओपन करू शकतो. शांती, समाधान, संपन्नता आपण आपल्या जीवनामध्ये अनुभवू शकतो आपण जर त्या शास्त्रांचा वापर केला तर. भारतीय वैदिक शास्त्र ह्या नावाखाली किंवा ह्या मथळ्याखाली किंवा हेडलाईन खाली बरेच विषय येतात आणि आपणा सर्वांना त्याच्याबद्दल माहिती पण आहे. पण आता हा माझा पण फार महत्वाचा आहे बरं का इथला. पण लहानपणी ना आपण एक खेळ खेळलोय बघा. सगळे असे गोलामध्ये बसले असतात आपल्या मित्रमैत्रिणी आणि कोणीतरी एक जण ना कानामध्ये एक शब्द सांगतो. त्याने तो पुढच्याला सांगायचा असतो. जो काय ऐकायला आला तो ऐकून तो पुढच्याला सांगतो. अशा पद्धतीनं तो शब्द पुढे 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 फिरतो आणि शेवटच्या मुलानं शेवटच्या माणसानं तो शब्द काय तो सांगायचा. आणि आपल्याला माहिती तो शब्द काय 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 रूप घेऊन शेवटी येतो आपल्यापर्यंत. आणि मी म्हणेल हे आपल्या शास्त्राचे असंच झालंय. जे कोणी ऐकलं जे काही त्याला समजलं त्यांनी पुढे कॅरी फॉरवर्ड केलं. आणि असं करत 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 त्या कानगोष्टीप्रमाणे आपल्यापर्यंत जे काही शास्त्र पोहोचलंय ना ते खूप वेगळ्या पद्धतीचं शास्त्र पोहोचलंय. जे ओरिजिनल ज्याला आत्ताच्या भाषेमध्ये आपण म्हणू शकतो की फर्स्ट एडिशन ते खूप वेगळं आहे. आणि आता आपल्यापर्यंत ह्या कानगोष्टीच्या माध्यमातून जे आलं तसं शास्त्र आलंय. पण मग त्याचा परिणाम जो झालाय ना तो परिणाम काय बघायला मिळतो आपल्याला. तर ह्या शास्त्राला न मानणारी अशी एक कॅटेगरी तयार झाली आहे. किंवा शास्त्रावर विश्वास नाही, विश्वास आम्ही ठेवत नाही अशी कॅटेगरी तयार झाली. किंवा शास्त्रामध्ये फक्तच देवदेवतांच्या सगळ्या गोष्टी स्टोरीज भरल्यात, तसं काही नसतं अशी म्हणणारी कॅटेगरी तयार झाली आहे. आणि आत्ताच्या भाषेमध्ये म्हणाल तर हे शास्त्रविस्त्र म्हणजे सगळी मायथॉलॉजी आहे. आता मायथॉलॉजी म्हणजे सगळं कोणीतरी ऐकीव सगळ्या गोष्टींमध्ये ते आहे. त्याच्यामुळे हे शास्त्र आपल्यापर्यंत जे पोहोचले त्याचा परिणाम हा सगळ्या गोष्टींचा आपल्याला बघायला मिळतो. ह्या सगळ्या जनमानसामध्ये शास्त्राबद्दलच्या ज्या काही भावना तयार झाल्यात त्या सगळ्या अशा पद्धतीने तयार झालेल्या आहेत. ही जी सत्रमाला घेण्याचा मुख्य हेतू हाच आहे की शास्त्र जसंच्या तसं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयास करणार आहे. त्याच्या बरोबरीनच हे शास्त्र जे आपल्या जीवनामध्ये एवढी संपन्नता किंवा प्रगती आणण्याचं काम करते हे शास्त्र प्रत्येकाला आपल्या जीवनापुरतं तरी समजलं पाहिजे. प्रत्येकाने त्याचा वापर करून घेतला पाहिजे जेणेकरून त्याला त्याच्या जीवनामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये प्रगती करता येईल. आणि आणि सगळ्यात शेवटी म्हणजे ह्या शास्त्राचा ह्या ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी प्रचार करण्यासाठी आपल्याला ते शास्त्र समजलं पाहिजे. ती एक आपली एक नैतिक जबाबदारी आहे. इतकं महान इतकं उच्च लेवलचं हे जे शास्त्र आपल्यापाशी आहे पण आता ते खूप वेगळ्या कॅटेगरीमध्ये जर आता गेलं असेल तर त्याला परत आपल्याला तीच एक उच्चतम स्तर उच्चतम लेवल आणून देण्याची जबाबदारी मात्र आपली आहे. बरोबर आहे. तर सुरुवात करूयात आपण. स्लाइड शेअर करते.
ह्या शास्त्राबद्दल किंवा सत्रमालेची मी आजची व्याख्याता. नमस्कार, मी डॉक्टर जान्हवी महाडिक. आपण आता थोडंसं माझ्याबद्दल जाणून घेऊयात. खरं बघायला गेलं तर मी जे काही माझं शिक्षण झालेलं आहे ते शिक्षण मायक्रोबायोलॉजी या विषयात शिक्षण झालंय. पण त्याच्या काहीतरी डोक्यात वेगळंच गणित होतं. त्याच्यामुळे त्या विषयामध्ये पुढे काही न करता सूक्ष्मजीवशास्त्राची ही विद्यार्थिनी हिने नंतर वैदिक भारतीय वास्तुशास्त्राचा अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये डॉक्टरेट केली आहे. ज्याच्यामध्ये विषय हा हॉस्पिटल हा घेऊन केला. नंतर भारतीय वेदांग ज्योतिष ह्या विषयामध्ये मास्टर्स पूर्ण केलेला आहे. आणि आता हे दोन्हीही विषय मी शिकवते ॲज अ ट्रेनर आणि ॲज अ गाईड म्हणून. त्याच्याबरोबरीनच हे सगळं करत असताना वास्तुविद्या नावाचं एक पुस्तक संकलन केलं गेलं, जेणेकरून मुलांना ह्या सगळ्या शास्त्राचा किंवा वास्तुशास्त्राचा व्यवस्थित अभ्यास करता यावा म्हणून. आणि हे पुस्तक मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे. त्याच्याबरोबरीनच हे पुस्तक आजच्या जमान्याची गरज म्हणून हे ऑडिओ फॉर्ममध्ये सुद्धा अवेलेबल आहे आपल्यासाठी, जे माझ्याच आवाजामध्ये रेकॉर्ड केलेलं आपल्याला बघायला मिळतं. मिसेस पुणे, मिसेस महाराष्ट्र अशा किताबांची मानकरी असणारी मी अनेक नॅशनल इंटरनॅशनल मंचावरती पेपर प्रेझेंट केलेले आहेत. सध्या वैदिक ज्योतिषावरती एक ॲस्ट्रोबुस्टर नावाचं एक स्टार्टअप मध्ये आम्ही काम करतोय, ज्याच्यामध्ये डायरेक्टरची जबाबदारी मी सांभाळतीये. आणि त्याच्याबरोबरीनच साधनेमध्ये म्हणाल तर श्री महामेरू साधना मेडिटेशन रिसर्च सेंटर, पाली खोपोली महाराष्ट्र ह्या साधना केंद्रामध्ये ॲज अ ट्रस्टी म्हणून मी काम बघते. सर्टिफाईड काउन्सिलर असल्यामुळं मला लोकांशी बोलायला आवडतं आणि लोकांनाही माझ्याशी बोलायला आवडतं. तर अशी मी जान्हवी, शास्त्र फर्स्ट एडिशन शास्त्र आणि आपल्यातला दुवा बनण्याचा प्रयत्न करतेय ह्या सत्रमालेच्या स्वरूपाने. सुरुवात करूयात. आमच्या वास्तुशास्त्रामध्ये, वास्तुशास्त्राच्या ग्रंथामध्ये पुराणाचाही रेफरन्स आहे. तर पुराणांमध्ये ह्याच्यामध्ये मत्स्य पुराण जे आहे ते मत्स्य पुराणामध्ये एक श्लोक आपल्याला बघायला मिळतो, ज्याच्यामध्ये आता तुम्ही ऐकाल तर त्या श्लोकामध्ये आपल्याला कितीतरी ऋषींची नावं आहेत. भृगु अत्री वसिष्ठश्च विश्वकर्मा मयस्तथा नारदो नग्नजिश्चैव विशालाक्ष पुरंदरः ब्रह्मकुमारो नंदीश शौनको गर्ग एव च वासुदेवो अनिरुद्धश्च तथा शुक्र बृहस्पती अष्टादशैते विख्याता वास्तुशास्त्रोपदेशका. 18 ऋषींनी, ही 18 ऋषींची नावं या श्लोकामध्ये आलेली आहेत. 18 ऋषींनी एका विषयावरती काम केलेलं आहे, वास्तुशास्त्र या विषयावरती. आणि ह्या एका विषयावरती ह्या ऋषींनी अनेक ग्रंथसंपदा लिहिलेली आपल्या शास्त्रामध्ये बघायला मिळते. आणि असं जर असेल, एवढ्या ऋषींनी एका विषयावरती एवढ्या प्रकारे काम करून आपल्यासाठी जेवढी ग्रंथसंपदा तयार करून ठेवली असेल, तरी आपण का म्हणतो हे शास्त्र आम्ही मानत नाही म्हणून? काहीतरी त्याच्या मागचं सायंटिफिक कारण आहे, म्हणून तर एवढी ग्रंथसंपदा त्यामध्ये तयार झाली आहे ना. जसे वेदांमध्ये, आता ऋग्वेद जे मुख्य वेदांमधला एक वेद आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 10,772 श्लोक किंवा ऋचा मंत्र आपल्याला बघायला मिळतात, ज्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा उहापोह आपल्याला बघायला मिळतो, जो आपल्या आयुष्याशी निगडीत आहे, आपल्या जीवनाशी निगडीत आहे. मग तो निसर्ग असू दे, प्राणीमात्र असू दे, ब्रह्मांड, पाणी, हवामान, देवता, तत्व, त्यांची स्तुती असू दे, किंवा आपलं आचरण, नैतिकता, ह्या सगळ्या माणसांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ग्रंथांमध्ये किंवा वेदांमध्ये बघायला मिळतात. नासदीय नावाचं जसं सूक्त आहे ऋग्वेदातलं, त्यात तर ब्रह्मांडाच्या उत्पत्तीबद्दलची माहिती सगळी बघायला मिळते. आणि आज आपण आत्ताच्या घडीला आपण बिग बँग थेअरीमध्ये वगैरे काम करतोय, पण हे सगळं तेव्हा लिहून ठेवलेलं आहे. आपल्यापर्यंत ते समहाऊ यायला खूप वेगळ्या पद्धतीने आलं आणि आपण ते मानत नाही ह्या कॅटेगरीमध्ये जाऊन ठेवलं. आपण मानतोय केव्हा त्याला?
जेव्हा कुठून तरी बाहेरच्या लोकांकडनं ते येतंय. जसं आता कडुनिंबाचं पेटंट युएसच्या एका कंपनीला मिळालंय. आपल्या वृक्ष आयुर्वेद ग्रंथामध्ये ही सगळी माहिती आहे. पाणबुडीचा विचार आपल्या ऋषीमुनींचा आहे. विमानाचा विचार आपल्या ऋषीमुनींचा आहे. विजेचा किंवा इलेक्ट्रिकचा संशोधन आपल्या ऋषीमुनींचं आहे. हे सगळं आपल्या ग्रंथांमध्ये आहे. आपल्या घरातल्या कपाटांमध्ये आपण ते ठेवून फक्त बसलोय, असं मला तरी वाटतंय. बाहेरचे येऊन ते उघडून घेऊन कधी जातात आहे आणि त्यावर शिक्कामोर्तब करतात हे आपल्याला समजत नाहीये. आणि आपण जर ते कपाट उघडून नाही बघितलं तर कदाचित आपण खूप उशीर केलेला असेल असं वाटतंय. म्हणून हा सगळा अट्टहास किंवा हा सगळा प्रयास, हा प्रयत्न चाललाय. आता ह्या आपल्या शास्त्राबद्दल जेव्हा बाहेर जाऊन आपण लोकांमध्ये बोलतो, तेव्हा लोकांकडनं काय काय गोष्टी समजतात. आणि हे शास्त्र पुनर्जीवित करण्यासाठी किंवा जे काही आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या परत जनसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय काय करता येईल ह्याचा जर विचार केला तर लोकांना का ह्या शास्त्र तुम्ही मानत नाही ह्याच्याबद्दल थोडं विचारलं गेलं पाहिजे. जसं आता मी सांगितलं की त्याच्यामध्ये खूप साऱ्या धार्मिक गोष्टी आहेत म्हणून लोक त्याला मानत नाहीयेत. किंवा त्याच्यामध्ये खूप हे करा आणि हे करू नका अशी खूप मोठी लिस्ट दिलेली आहे म्हणून आपण त्या शास्त्रांकडे त्या पद्धतीने बघत नाही. किंवा मायथॉलॉजी म्हणून जे आहे ते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मग असं एवढं मोठं सायन्स, एवढं मोठं शास्त्र, त्याचं अस्तित्व आपण हरवून चाललो असं वाटायला लागलंय. कारण ते अंधविश्वासामध्ये चाललेले हळूहळू हळू. पण कुठल्याही गोष्टीसाठी ते समजण्यासाठी आपल्याला त्याच्या मुळापर्यंत जाणं गरजेचं आहे. काही काही लोकांचं असं म्हणणं आलं की ते आम्हाला समजतच नाहीये कारण ते सगळं संस्कृतमध्ये आहे, संस्कृत आम्हाला येत नाहीये. किंवा काही काही लोकांचं म्हणतं इंटरेस्टिंग काही नाहीये आजच्या मुलांना जसं हवंय तसं. किंवा डोक्यावरनं जाते ऍज अ बाउन्सर. तर काही लोकांचं म्हणणं असं आलं की ह्याची काय गरज आहे आत्ता, का तुम्ही परत त्या शास्त्राचा सगळा पुनर्जीवित करायचा एवढा अट्टहास करताय. त्यातनं काही मटेरियल गेन तुम्हाला होतंय का, त्यातनं काही पैसे मिळतात का. म्हणजे इतके सारे प्रश्न, इतके सारे डोक्यामध्ये लोकांचे प्रश्न आत्ता चालू आहेत जेव्हा आपण शास्त्राबद्दल बाहेर जनमानसामध्ये बोलतो तेव्हा. ह्याच्यामध्ये सगळे मंत्र विधी आहेत जे आम्हाला काही समजत नाहीयेत. मग आपण काय करतोय आता, ह्या सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन थोडं बघितलं पाहिजे. हा जो खजिना आहे हा खजिना परत आणण्यासाठी तर काय केलं गेलं पाहिजे. तर खूप अवघड आहे संस्कृत भाषा म्हणून त्याच्या नादी लागत नाही, आपण सोडून दिलंय ते सगळं. बरोबर आहे. किंवा खूप सारे ग्रंथ किंवा भगवद्गीता वगैरे देवघरात आणून आपण फक्त त्याला पूजा अर्चा करत हळदी कुंकू वाहून ठेवलेलं आहे. उघडून कधी बघितलीच नाहीये ती गीता की ज्याच्यामध्ये जीवनाचं सगळं सार आपल्याला बघायला मिळतं. किंवा त्यात असं काहीतरी आहे की त्याचा अभ्यास करून काही होणार नाही तेव्हा आपण डिटेलमध्ये सुद्धा त्याच्या जात नाही. किंवा काही लोकांना असं वाटतं की त्याचं इतकं काय कौतुक. खरं तर त्या शास्त्रातल्या जे काही कोर इंटेन्शन आहे ते सगळं सुखी जीवन कसं जगायचं ते सगळ्या शास्त्रांमध्ये सांगितलेलं आपल्याला बघायला मिळतं. आपल्याकडे पुरावे आहेत की अशी बांधकामं आहेत, असे ग्रंथ आहेत, असे जाणकार आहेत, असा सगळ्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजतात की ह्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला प्रगती करून घेता येते. पण आपण डोळे उघडे ठेवून त्याच्याकडे बघत नाहीये. अ, वास्तुशास्त्राचा अभ्यास करत असताना स्टडी टूर आमची गेली होती एकदा हम्पीला. तिथे मंदिरांचं एक गाव आहे पूर्णच्या पूर्ण, ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची मंदिरं बनवून ठेवली आहेत, ज्याला मंदिरांची शाळा म्हणता येईल. की प्रत्येक मंदिराचं एक एक सॅम्पल तिथे बनवून ठेवलेलं आहे. त्या काळातलं तेवढ्या पूर्वी पूर्ण शास्त्रोक्त पद्धतीनं ते बांधून ठेवलं तिथे बघायला मिळतं. त्यानंतर जी काही आक्रमण आपल्या देशावरती झाली, त्यानंतर तिथल्या सगळ्या मूर्त्या गायब झाल्या, तोडफोड झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. पण जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर पुन्हा सरकारने, आपल्या आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटने त्यातल्या सगळ्या गोष्टी परत सरकारकडे घेतल्या. पण त्याच्यामध्ये तिथे गेल्यानंतर एक असं दुःखद घटना अशा किंवा अशा गोष्टी बघायला मिळतात की हे काय, की आपण त्याच्या खोलात जाऊन पण विचार नाही करू शकत आहे. काही मंदिरांमध्ये जे काही नंतर
दुसऱ्या धर्माचे लोक येऊन राहिले, त्याच धर्माच्या लोकांची नावं तिथं दिलेली आहेत. भले तिथे आतमध्ये कलश असू दे, नंदी असू दे, पण तरी सुद्धा तुम्हाला तिथेच ती नावं मिळतात की हे ह्याचं राहण्याचं ठिकाण, हा ह्यांचं किचन असं. म्हणजे आपल्या डिपार्टमेंटने आपल्या सरकारने एवढेही कष्ट घेतले नाहीत की त्याच्या खोलात जाऊन की हे ओरिजिनल काय होतं हे शोधून तरी त्याचं नाव तिथे द्यावं ना. म्हणजे किती आपण त्याच्यामध्ये बिलकुलच आपल्याला इंटरेस्ट नाही अशा प्रकारे आपण तिथे वागतोय. तर मग हे ज्ञान आपलं जे आहे ना, असं आपण हरवत चाललो, आपल्या पुढच्या लोकांपर्यंत आपण पोहोचूच नाही शकणार जर अशा प्रकारे आपण वागत गेलो तर. मी जेव्हा स्वतः विचार करते तेव्हा असं वाटतं की प्रत्येक चर्च बरोबर जर कॉन्व्हेंट स्कूल दिसतीये, तर प्रत्येक मंदिराबरोबर मला गुरुकुल दिसलं पाहिजे. तरच हे आपलं शास्त्र जसं आहे तसं आपल्याला पुढे नेता येईल. त्यांचे आहेत ना कॉन्व्हेंट स्कूल तिथे, त्याच्यामुळे त्यांचं सगळं जे काही धार्मिक शिक्षण तिथे दिलं जात आहे. आपल्या मंदिराबरोबर का नाही गुरुकुल तिथे? त्याच्यापेक्षा खूप मोठा खजिना आपल्याकडे आहे ना. तर प्रत्येक मंदिरावर ते असलं पाहिजे, हे माझं वैयक्तिक मत आहे. तर तसं जर असेल तर ही जी आपली काही शिक्षण पद्धती होती, गुरुकुल शिक्षण पद्धती, जी सर्व गुण संपन्न बनवणारी होती, ना की फक्त नोकरदार माणसं तयार करणारी, ही पद्धती परत आपल्याला आणता येऊ शकणार आहे जर आपण या गोष्टींचा विचार केला तर. त्याच्यामुळे एक जागरूकता निर्माण करायची, लोकांना कुठेतरी या शास्त्रापर्यंत परत आणायचा, हा एक प्रयास फक्त हा सगळा माझा चाललेला आहे इथे. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये शास्त्रांच्या अभ्यासामध्ये कुठली कुठली अशी महत्वाची शास्त्र येतात की ज्याचा खरंच आपल्याला आत्ता सुद्धा अगदी त्याचप्रमाणे उपयोग करून घेता येतो आणि त्या शास्त्रांचं आत्ता सुद्धा तसंच फलित मिळतं जसं तेव्हा मिळत होतं किंवा त्याचे रिझल्ट आत्ताही तसंच मिळतात. तर सगळ्यात पहिली गोष्ट ज्याचा मी अभ्यास केलाय ते म्हणजे वास्तुशास्त्र, ज्याला भारतीय वैदिक वास्तुशास्त्र म्हणता येतं. ह्या वास्तुशास्त्राला इतकं इम्पॉर्टन्स आपल्या शास्त्रामध्ये किंवा वैदिक अभ्यासामध्ये दिले, ह्याचं महत्वाचं कारण म्हणजे माणसाच्या आयुष्यावरती तीन गोष्टींचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतो. ह्या तीन गोष्टींमध्ये सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ते म्हणजे तुमचं कर्म. आपण कुठल्या प्रकारचं काम करतो, जेणेकरून त्या कामाच्या बदल्यात आपल्याला समोरच्यांना काय मिळतं, आशीर्वाद मिळतात की अजून काय मिळतं. त्यामुळे तुमचं कर्म खूप महत्वाचं ठरतं. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची कुंडली. म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही हा पृथ्वी तलावर जन्म घेतलाय, तेव्हा आकाशामध्ये ग्रह ताऱ्यांचं काय होतं एक कॉम्बिनेशन, ते म्हणजे आपली जन्मकुंडली. आणि ह्यातले अभ्यासक, जाणकार पूर्णपणे आपल्या जीवनाचा एक मार्ग सांगू शकतात कुंडलीचा अभ्यास करून. तर हा दुसरा एक भाग आहे की ज्याचा आपल्या आयुष्यात खूप मोठा परिणाम बघायला मिळतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वास्तू. वास्तू, ज्या वास्तूमध्ये आपण राहतो, त्या वास्तूचा आपल्या जीवनावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम बघायला मिळतो. आता जर ह्या तीन गोष्टी आपल्या आयुष्यावर परिणाम करतात आहे, ह्या तीन गोष्टींवर जर आपलं 100% आयुष्य पूर्णच्या पूर्ण अवलंबून आहे, ह्याच्यामध्ये जे काही अप अँड डाऊन होतात त्याप्रमाणे आपल्या आयुष्यात त्यामध्ये घटना घटित होतात, तर मग ह्यातल्या तीन पैकी दोन गोष्टी आपल्या हातात आहेत आपल्या फेवरमध्ये करण्यासाठी. एक तर कर्म, जे आपण चांगल्या पद्धतीने केलं तर आपल्याला त्याचे रिझल्ट तसेच मिळणार आहेत रिटर्नमध्ये, जसं द्याल तसं येणार आहे. हा काही निसर्गाचा नियम आहे. हातात वास्तू आपल्या हातात आहे, जी आपण आपल्यासाठी आपल्या फेवरमध्ये करू शकतो. त्यामुळे वास्तुशास्त्र, जे आपला वैदिक वास्तुशास्त्राचा एक मोठा विषय आहे, हे वास्तुशास्त्र आपल्या जीवनावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम करतं. तर त्याचा अभ्यास तसा शास्त्रशुद्ध पद्धतीने जर आपण केला तर ते आपल्यासाठी अनेक प्रगतीची दारं उघडून देतं. फक्त आणि फक्त, जसं आत्ताच्या भाषेमध्ये आपण म्हणू शकतो, शास्त्रावरचा तुमचा विश्वास वृद्धिंगत होणं गरजेचं आहे की खरंच हे शास्त्रामध्ये जसं सांगितलंय तसे रिझल्ट मला आता मिळतात जर मी शास्त्र तसंच शास्त्रोक्त पद्धतीने फॉलो केलं तर. आता सुद्धा जेव्हा वास्तुशास्त्राची मी प्रॅक्टिस करते तेव्हा लोक तेही म्हणतात की ह्यांचा विश्वास नाहीये पण मी मानते. हे दोन्ही शब्द सायन्सला किंवा शास्त्राला लागूच नाहीत पडत.
कारण खूप आहेत. मागच्या 100 वर्षामध्ये जी काही ह्या ह्या विषयावरती जे काही लिखाण झालं, त्याचा खूप मोठा रोल आहे ह्या दोन वाक्यांवरती. किंवा बाहेरच्या देशांनी जे काही त्यांची शास्त्र आणून आपल्यावर लादली आणि आपण डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवून ती शास्त्र फॉलो करत गेलो, त्याचाही खूप इम्पॅक्ट आहे ह्या दोन वाक्यांवर. की आम्ही मानत नाही, आमचा विश्वास नाही. अरे अजून सुद्धा आपल्या देशामध्ये 300 300 400 400 वर्ष जुनी वाडी बघायला मिळतात. ते तसे तसे उभे आहेत. ती उभी करण्यामागे काहीतरी शास्त्र, काहीतरी सायन्स वापरले गेले म्हणून तर ती वास्तू अजून 400 वर्ष तशीच उभी आहे ना. मग आपण आजच्या घडीला सुद्धा तेच शास्त्र वापरून का नाही त्या वास्तूंच्या निर्मिती करू शकणार आहोत? पण आपण तो विचारच नाही करत आहे. त्यामुळे सामान्य लोकांनी ह्याचा अभ्यास, ह्या विषयाचा अभ्यास खोलात जाऊन करणं खूप गरजेचं आहे असं वाटतंय. जर त्यांना खूप डीपमध्ये जाऊन अभ्यास करायला नाही जमत, तर आपल्या पुरतं तरी हे शास्त्र प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे. ज्या शास्त्राचा उपयोग किंवा जे शास्त्र आपल्या आयुष्यावरती जवळजवळ 33 34% जर परिणाम करतं, ते शास्त्र प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी वास्तू कन्सल्टंट किंवा वास्तुशास्त्र जाणणाऱ्या माणसाची गरज नाही पाहिजे. आपल्यापुरतं तरी शास्त्र शिकून घ्या, जेणेकरून जेणेकरून हे शास्त्र आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला देता येणार. नाहीतर नाहीतर परत आपल्याला असंच कानगोष्टींसारख्या गोष्टी पुढे पुढे जातील आणि विश्वास न ठेवणारी माणसं ह्याच्यामध्ये तयार होऊन जातील परत इथे. कर्माच्या सिद्धांताबद्दल बोलाल तर कर्माचा सिद्धांत सुद्धा, ह्या कर्माच्या सिद्धांतावरती पण आपल्या वेदांमध्ये, पुराणांमध्ये खूप वरच्या लेवलचं भांडार लिहून ठेवलेलं आपल्याला बघायला मिळते. ज्याच्यामध्ये फक्त आपलंच कर्म नाहीये महत्वाचं, ज्याचा परिणाम आपल्या आयुष्यावरती होतो. आपल्या मम्मी पप्पांनी काय केलंय ते आपल्या वाट्याला येणारच आहे की. आणि आपण काय केले ते आपल्या पुढच्या पिढीच्या वाट्याला जाणारच. त्यामुळे कर्मांचा सिद्धांत हा खूप आणि खूप महत्वाचा इथे ठरला जातो. तिसऱ्या शास्त्रात जो आपण आता विचार करतोय, ज्या तीन गोष्टी महत्वाच्या वाटल्या, त्याच्यामध्ये जे आहे ते आहे कुंडली शास्त्र, ज्याला आपण ज्योतिष म्हणू शकतो, ज्याला जीवनाचा एक रोड मॅप म्हणता येऊ शकेल. ग्रह, तारे, नक्षत्र ह्यांचा आधार घेऊन आत्ताची घडी, आत्ताचा प्रवास आपल्याला सुखकर कसा करता येईल, ह्या सगळ्याचं विश्लेषण आपल्या त्या ज्योतिषशास्त्रामध्ये बघायला मिळतं. शास्त्रांचा जेव्हा आपण अभ्यास करतोय, तेव्हा फक्त मी वास्तुशास्त्राची अभ्यासक आहे म्हणून मी त्याबद्दलच बोलणार नाहीये. पण बाकीचेही खूप महत्वाची शास्त्र आपल्या वैदिक ग्रंथांमध्ये किंवा भारतीय वैदिक शास्त्रामध्ये बघायला मिळतात, ज्याचा वापर आपण आज सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे करू शकतो. त्यातला मला उल्लेख करावासा वाटतंय ते म्हणजे मंत्रशास्त्राचा. प्रत्येक मंत्राच्या मागे काही विज्ञान आहेत, सायंटिफिक कारणं आहेत. एक साधी गोष्ट तुम्हाला सांगते, माहिती असेल कदाचित. लहान मूल जेव्हा शौचाला बसतं तेव्हा त्याची आई त्याला उभी करते आणि एक शब्द म्हणते सारखी, "श्श, श्श." बरोबर आहे की नाही? हा शब्द तिथे म्हटला जातो जेणेकरून त्या बाळाने शौच तिथे शौच केली पाहिजे. तिथे शच हा शब्द का वापरला जातो? तिथे आपण म्हणतो त्याची क क किंवा ह ह असा शब्द का नाही वापरला गेला? त्याची कारणं माहिती आहेत का? आपल्या प्रत्येक गोष्टी मागे अत्यंत सुंदर अशा प्रकारे सायंटिफिक कारणं आहेत, जी आपल्याला माहीत करून घेतली ना, त्या शास्त्रावर तुम्ही प्रेम करायला लागाल. आता बघा, हे जेव्हा आपण शौचास बसलं छोटं बाळ तेव्हा त्याला असं म्हणायला सांगतो ना, तेव्हा आपल्या गुदद्वाराजवळ जे मूलाधार चक्र असतं, 7 चक्रांमधलं एक चक्र, त्या मूलाधार चक्र हे 4 पाकळ्यांचं असतं तिथे. आणि त्याची बीजाक्षरं जी आहेत, वर्णाक्षर आपण ज्याला म्हणू शकतो, ती आहेत श, श, स आणि व. त्यातली 3 बीजाक्षरं ही श वर्णाक्षरामधली येतात.
आणि त्याच्यामुळे तिथलं चक्र जर आपल्याला ऍक्टिव्ह करायचं असेल, त्या चक्रामध्ये जर कंपनं तयार करायची असतील, तर आपल्याला ते बीजाक्षर म्हणणं गरजेचे आहे तिथे. आणि ते क्रियाशील होण्यासाठी म्हणून आपण तिथे असं म्हटलं की ते गुदद्वाराजवळची ती चक्र ऍक्टिव्हेट होतात, त्या पाकळ्या कंपनं पावतात आणि मग तिथं ते क्रियाशील होऊन मग ते शौचास होतं. किती खोलात विचार आहे बघा हा. असंच सगळं सायन्स आपल्याला ह्या मंत्रांच्या मागे, प्रत्येक बीजाक्षराच्या मागे बघायला मिळते. अशी कितीतरी उदाहरणं आपल्या मंत्रशास्त्रामध्ये बघायला मिळतील, की जिथे वेगवेगळ्या देवदेवतांचे जप आपण आता म्हणतो, पण त्या वेगवेगळ्या देवदेवतांचे जप आपल्या आरोग्यासाठी खूप आणि खूप हितकारक ठरतात. अनेक आजारांवर उपचार म्हणून मंत्रशास्त्राचा वापर केला जातो, पण आपण त्याच्याकडे त्या पद्धतीने पाहत नाहीये. एक ट्रीटमेंट असं म्हणून जोपर्यंत आपण त्याच्याकडे पाहत नाही, तोपर्यंत त्याचं महत्त्व आपल्याला समजणार नाही. आणि अतिशय फास्ट रिझल्ट देणारी ट्रीटमेंट कुठली असेल तर ती मंत्रशास्त्राची आहे. नेत्रविकारांवरती किंवा हृदयविकारावरती म्हणा, सूर्य उपासना किंवा वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये त्याच्यावरती मंत्र व्यवस्थित सांगितलेले आहेत. झोपेसाठी म्हणा, जसं रात्रीचं सुक्त आहे, रात्री सुक्त. तुमची मेमरी वाढण्यासाठी प्रज्ञाविवर्धन स्तोत्र आहेत. अशी कितीतरी स्तोत्र मंत्र आपल्या ह्या मंत्रशास्त्रामध्ये दिली आहेत, ज्याचा वापर आपण डे टू डे लाईफमध्ये रेग्युलरली जर करून घेतला तर नक्कीच आपल्या आयुष्याला त्याचा हातभार लागणार आहे. पण आपण त्याच्याकडे तसं पाहतच नाहीये ना, की हे हे माहिती पाहिजे आणि ह्याचा उपयोग मला असा होणार आहे. मंत्रशास्त्रानंतर मला इथे अगदी जा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो म्हणजे मुहूर्तशास्त्राचा. मुहूर्त हा शब्द जोपर्यंत तुम्हाला समजणार नाहीये ना, तोपर्यंत तुम्ही मुहूर्तशास्त्र काय हे समजूच शकणार नाही. म्हणून आपण त्याच्या फंदात पडत नाहीत लोक. मुहूर्त बिहूर्त काय काही नसतं. किती काही काढला तरी त्याचे रिझल्ट तसे मिळतात. तिथी, वार, नक्षत्र, चंद्र, सूर्य म्हणजे काय? हा सगळा निसर्ग, नेचर. आणि ह्या सगळ्यांबरोबर आपली कुंडली. ह्या सगळ्यांचा जेव्हा आपण एकत्रित विचार करतो, ह्या सगळ्यांचा एकत्रित विचार आणि ज्या माणसाची कुंडली आहे त्या माणसाचं शरीर, मन, बुद्धी हे कोणत्या वेळी कोणतं कार्य अधिक चांगल्या प्रकारे करू शकतं म्हणजे मुहूर्त. तुमच्या कामाची इफिशियन्सी वाढवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा आधार घेऊन जी एक वेळ आपण काढतो ते म्हणजे मुहूर्त. हे जर आपण समजून घेतलं तर आपल्याला निसर्गाबरोबर चालता येणार आहे. आणि जेव्हा आपण निसर्गाबरोबर चालतो तेव्हा एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला जास्त कष्ट नाही घ्यावे लागत, कारण आपल्याला सपोर्ट करत असतो मागून निसर्ग. त्यामुळे मुहूर्तशास्त्राचा विचार करून, मुहूर्तशास्त्राचा आधार घेऊन खूपशा गोष्टी आपल्याला सहजपणे पुढे नेता येतात, पार पाडता येतात. मुहूर्तशास्त्राबरोबरच जर आपण म्हणा तर दिवसागणिक जे आपण काम करतो त्याच्यामध्ये आपल्याला सफलता किंवा यश, सक्सेस मिळण्यासाठी ह्या सगळ्या ग्रहताऱ्यांचा आपल्याला खूप 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 मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग झालेला बघायला मिळतोय. जेव्हा ह्या सगळ्या विषयांचा अभ्यास चालू केला तेव्हा अगदी असं वाटलं की ह्या शास्त्रावर गर्व व्हायला पाहिजे प्रत्येक भारतीय माणसाला. कारण पूर्णपणे मुहूर्तशास्त्र हे पूर्णपणे निसर्गावर आधारित आहे. पण आपल्याला हे माहीतच नाहीये. देशाबाहेरच्या लोकांनी जेव्हा ह्या शास्त्राचा उपयोग करून आपल्याला काही गोष्टी आपल्यासमोर आणून ठेवल्या, मग आपण त्याचा विचार करायला लागलो. आता एवढ्यात जरा सगळीकडे एकादशीच्या व्रताचं सगळीकडे चालू आहे बघा, की नाही? दशमी, एकादशी, द्वादशी ह्या 3 दिवस जे आहेत त्या 3 दिवशीचं व्रत जे एकादशीच्या व्रतामध्ये घेतलं जातं त्याचा बाहेरच्या लोकांनी अभ्यास करून आता आपल्या पुढे मांडलेला आहे. पण हे आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये आहेच आहे की एकादशीचं व्रत का केलं गेलं पाहिजे.
का करावं असं शास्त्रामध्ये सांगितलंय. सगळ्या व्रतांमध्ये वरच्या लेवलवरती, खूप वरच्या लेवलवरती एकादशीच्या व्रताला नेऊन ठेवलंय. ह्याची जर सायंटिफिक कारणं आपण समजून घेतली आणि आपण जर पुढच्याला सांगायला सुरुवात केली, तर नक्कीच त्याच्यावरती आपण काम करू शकतो की हे माझं शास्त्र किती महान आहे. दशमी, एकादशी, द्वादशी हे 3 दिवस असे असतात पृथ्वी तलावरचे, आपल्या म्हणजे त्या त्या स्थळाचे, स्थळ कार परत्वेचं बघितलं तर, जिथे सूर्याचा प्रकाश किंवा सूर्यकिरण खूप लंबरूप येतात. आणि अशा लंबरूप किरणांमध्ये खाणं हे आरोग्यासाठी हितकारक नसतं. आणि मुख्यत्वे जर तिथे तांदूळ किंवा भात हा जर आपण टाळला त्या दिवशी खाणं, तर आपल्या पोटाचे खूपसे विकार कमी व्हायला मदत होते. हे जर कारण आपण समजावून सांगितलं, तर एकादशीचं व्रत किंवा एकादशीचा उपवास हे किती सायंटिफिक बेसवर आधारित ते लक्षात येऊन जाईल. ह्याचा अभ्यास करताना इतक्या गोष्टी लक्षात येतात की तुम्ही जर आजारी पडलात आणि त्या आजारपणाचा जर दिवस जर बघितला, उदाहरण द्यायचं झालं तर प्रतिपदा ते अष्टमी ह्या तिथींची नावं आहेत. प्रतिपदा ते अष्टमी ह्या पिरियडमध्ये जर आपण आजारी पडलो ना, तर आपण लवकर बरे होतो. आणि अष्टमी ते पौर्णिमा किंवा अष्टमी ते अमावस्या ह्या तिथींच्या मध्ये जर आपण आजारी पडलो, तर आपला आजार बरा व्हायला आपल्याला उशीर होतो. निसर्ग आहे ह्याच्या मागे. हे जोपर्यंत तुम्ही समजून घेणार नाही, तोपर्यंत तुम्ही ह्याच्यावर विश्वासच नाही ठेवणार ना. मग काय म्हणतात की मग आमचा विश्वास नाही ह्याच्यावरती. पण हे किती किती व्यवस्थित आणि सायंटिफिकली दिलेली कारणं आहेत तिथे सगळी ही. असंच आपल्या प्रत्येकाचं सुद्धा असतं. जेव्हा ह्या शास्त्राचा मी अभ्यास केला, जेव्हा वैयक्तिक लेवलवरती आपण अभ्यास करतो, तर आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात येईल की एखाद्या दिवशी ना मला खूप छान वाटतं, मी खूप आनंदी असते. एखाद्या दिवशी मला खूप बोलावंसं वाटतं, एखाद्या दिवशी मला फिरावंसं वाटतं, मंदिरात जावंसं वाटतं. पण एखादा दिवस असा येतो की मला काही नको, मला शांत बसायचंय, मला कुठे बाहेर पडायचं नाहीये. असं आपल्या वेगवेगळे मूड जर आपण त्या त्या तिथीनुसार जर लिहून ठेवले आणि 2, 3, 4 महिने जर त्याचा अभ्यास केला, तर आपल्या लक्षात येईल की आपलं एक बायोलॉजिकल क्लॉक तयार होणार आहे आणि त्या त्या तिथीला आपण तसे वागतो, हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. म्हणजे निसर्ग आपल्यावरती किती परिणाम करतोय हे तिथे लक्षात येत आहे. मुहूर्तशास्त्रामध्ये विषयामध्ये आलं म्हणून हे सगळं इथेपर्यंत मला सांगावंसं वाटलं. मुहूर्तशास्त्र किंवा जे काही आपले व्रत वैकल्य आहेत त्याच्यामध्ये, तर प्रत्येकाला निसर्गाचं आपलं जे आपलं सगळं शास्त्रच निसर्गावर अवलंबून असल्यामुळे सगळ्या गोष्टींच्या किंवा सगळ्या घटना घटित असतात. रिझन समजून घ्या, कारणं समजून घ्या, सायन्स समजून घ्या, तर शास्त्रावरचा विश्वास वाढायला मदत होणार आहे. असाच एक विषय आहे ज्याच्यामध्ये आपण खूप लक्ष नाही देत किंवा आपली मुलं किंवा आत्ताची तरुण पिढी बघत नाही त्याच्याकडे, ते म्हणजे कर्मकांड किंवा होम हवन पूजा अर्चा. आपल्या वैदिक शास्त्रामध्ये एक अख्खा वेद ह्या विषयांवरती आहे. होम हवन पूजा अर्चामध्ये ऋग्वेदामधला पहिलाच श्लोक आहे जो अग्निदेवतेसाठी केलेला आहे. अग्निदेवतेवरच रचलेला आहे तो श्लोक पूर्णच्या पूर्ण. अग्निदेवता ही एक अशी देवता आहे किंवा अग्नितत्व हे असं तत्व आहे जे देवता आणि माणूस ह्यांच्यातला एक मेसेंजर आहे, एक दुवा आहे. तुम्हाला जे काय हवंय त्या देवतेकडनं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम अग्नी करते. आणि त्याच्यामुळे प्रत्येक पूजेमध्ये, प्रत्येक कर्मकांडामध्ये होमाला किती महत्व आहे लक्षात येऊन जाईल. देवतेची उपासना करताय, कोणाकडे काहीतरी तुम्हाला तिथून हवंय, तर ते आणण्याचं काम अग्निदेवतेशिवाय दुसरं कोणीही करू शकणार नाही. आणि ह्यातूनच अग्निहोत्रासारखा खूप महत्वाचा विषय पुढे आलाय आणि ज्याच्यावरती आता विज्ञानाने शेकडो फायदे, आता आपल्याला नेटवर सर्च केलं तर तुम्हाला अग्निहोत्राचे फायदे खूप तिथे पाहायला मिळतील. सकाळ संध्याकाळ फक्त 5 मिनिट, सूर्योदय आणि सूर्यास्ताला तुम्ही जर फक्त 5 मिनिटं दिली, तर त्यानंतरचे 12 तास आपल्याला ती 5 मिनिटं ऊर्जा देऊन जातात अग्नीच्या माध्यमातून.
त्यामुळं होम हवन ह्या गोष्टींना किती महत्व आहे, आपल्या शास्त्रांमध्ये जे सांगितले आहे ते आपण तिथे बघितलं गेलं पाहिजे. ह्याच्या बरोबरीनच जेव्हा आपण अजून शास्त्रांचा पुढे जाऊन अभ्यास करतो, तिथे असं लक्षात येतं की प्रत्येक दिवसाचा एक दिनविशेष असतो, कॅलेंडरमध्ये लिहिलेलं असतं. आपण काय ते वाचतो आणि सोडून देतो. घरात आजी असेल किंवा आपली आई असेल तर ती सांगते, आज हे हे आहे बरं का, आज हे हे आहे बरं का. आपल्याला ते आपल्या प्रायोरिटीवर ती गोष्ट कधीच नसते. पण घरातल्या प्रत्येकाने दिनविशेष म्हणजे आज काय आहे महत्वाचं हे जर पाहिलं, तर तिथे त्याचं का तिथे देण्याचं कारण काय हे लक्षात येऊन जाणार आहे. आज बघा, आज आहे इंग्लिश महिन्याप्रमाणे जर बघाल तर आज 10 नोव्हेंबर. पण मराठी तिथीनुसार म्हणाल तर आज कार्तिक शुक्ल नवमी आहे, रविवार आहे. आणि ज्याच्यामध्ये कार्तिक महिन्याचं नाव आहे, शुक्ल पक्ष, नवमी तिथी आणि वार हा रविवार आहे. दक्षिणायन चालू आहे सध्या त्याच्यामध्ये. आणि नक्षत्र म्हणाल तर धनिष्ठा नक्षत्र आजच्या आजच्या दिवसाचं आपल्याला बघायला मिळते. आणि जेव्हा आपण कॅलेंडरमध्ये तुम्ही बघाल जाऊन, तर आजच्या दिवशी तिथे आपल्याला दिनविशेषमध्ये काय दिसतं, अक्षय नवमी किंवा धात्री नवमी असं लिहिलेला एक शब्द आपल्याला बघायला मिळतो. अक्षय नवमी, धात्री नवमी म्हणजे आवळा नवमी. धात्री म्हणजे आवळा. बघा, एखाद्या वृक्षासाठी अख्खा दिवस दिलेला आपल्याकडे, त्याच्या मागची कारणं काय ते जर समजून घेतली तर लक्षात येते. एखाद्या वृक्षाचा औषधी गुणधर्माला इतका मोठा सन्मान दिला आपण की अख्खा दिवस त्याला अलॉट केलाय. आजच्या दिवशी तुम्ही त्या आवळ्याला, आवळ्याचं जे झाड आहे किंवा आवळा जो आहे त्याचे गुणधर्म समजून घ्या. तो खायला सुरुवात करा, त्या झाडाची लागवड करा, जो तुमच्या जीवनामध्ये खूप, तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करतो. असे प्रत्येक दिनविशेष आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे मला नेहमी कौतुक वाटतं की एखाद्या झाडाला, झाडाचा जे काही गुणधर्म आहेत त्याला इतका उच्च सन्मान देण्याचं जे काही आहे शास्त्र, ते फक्त आपल्या शास्त्रामध्ये दिलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दुसरीकडे कुठेच बघायला मिळत नाही. नक्षत्रांचा जेव्हा आपण विचार करतो की आपल्या प्रत्येकाच्या जन्मकुंडलीमध्ये एक नक्षत्र दिलेलं असतं, आणि त्या नक्षत्राचा एक सुद्धा एक आराध्य वृक्ष आहे. म्हणजे तो वृक्ष माझ्यासाठी, माझा नक्षत्राचा आराध्य वृक्ष माझ्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करणार, माझ्या जीवनातले प्रश्न सोडवण्यासाठी किंवा मला आयुष्यामध्ये प्रगती आणण्यासाठी, प्रगती देण्यासाठी. परत आपण निसर्गाबरोबर चालतो इथे सुद्धा. आपलं प्रत्येक शास्त्र हे फक्त आणि फक्त निसर्गाबरोबरच चालून त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रगती साधण्याचे ते काम केलेलं बघायला मिळते. अशी अनेक शास्त्रातली उदाहरणं आपल्याला देता येतील. जसं रत्नशास्त्र म्हणा, ज्याच्यामध्ये रत्नांचा उपयोग केला जातो घरामध्ये सुद्धा, अंगावर परिधान करण्यासाठी सुद्धा किंवा अर्पण करण्यासाठी सुद्धा. रुद्राक्ष म्हणा, बीजमंत्र म्हणा, साधना, उपासना, अशा कितीतरी शास्त्रांमधल्या अजून आतमधल्या गोष्टी किंवा आतमधल्या काही अ, विषय आहेत की ज्यांचा उपयोग आपल्याला आपल्या जीवनामध्ये खूप चांगल्या पद्धतीने करून घेता येतो तिथे. एकच इच्छा अशी आहे की अनेक लोकांनी हे अभ्यासावं, शिकावं. स्वतः पुरतं तरी आपल्याला ही सगळी शास्त्र माहीत पाहिजेत, कारण ते आपल्याला आयुष्यामध्ये प्रगतीपथावर नेतात. आणि जर जमलं तर आपल्या पुढच्या पिढीला हा बहुमोल वारसा आपल्याला देता आला पाहिजे. हा एकच हेतू फक्त ह्या मागचा आहे की ही शास्त्र जरा समजून घ्या. हे ज्ञान इतरांपर्यंत आपल्याला पोहोचवता आलं पाहिजे. ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, योगशास्त्र यांच्या माध्यमातून आपल्याला, जर आपण चांगल्या प्रकारे शास्त्र जर शिकून घेतली तर अनेक लोकांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करता येतं, जेणेकरून ह्या ज्ञानाचा प्रसार खूप चांगल्या पद्धतीने होईल. आत्ता आत्ता आपल्या ह्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टींसाठी खूप चांगले दिवस आले असं मी म्हणेल. कारण इंडियन नॉलेज सिस्टीम, IKS नावाची शिक्षण प्रणालीच आता आपल्याकडे इंट्रोड्यूस केलेली आहे, ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या शास्त्रांचा आपल्याला
अभ्यास करता येणार आहे, उपयोग करून घेता येणार आहे. ह्या सगळ्यांचा अभ्यास केल्यामुळे एकतर आपल्याला ह्या ज्ञानाची सेवा होणार आहे आणि त्यामुळे ती वैयक्तिक स्तरावर सीमित न राहता एक व्यापक, एक समाजाच्यासाठी कल्याणकारी अशी चळवळ आपल्याला ह्याची बनवता आली पाहिजे. जेणेकरून हे शास्त्र किती सायंटिफिक आहे आपल्याला ते जगासमोर आणून सांगता आलं पाहिजे. ह्या सगळ्या शास्त्रांचा, जसं वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आहे, ह्या सगळ्या शास्त्रांचा अभ्यास आपल्याला जीवनामध्ये सगळ्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी मदत करतो, हे मात्र तिथे बघायला मिळतंय. आणि आत्मविश्वासानं जगण्यासाठी ह्या सगळ्या शास्त्रांचा आपल्याला उपयोग होणार आहे. त्यामुळे हे शास्त्र म्हणजे जीवनाचा सर्व बाजूनी समग्र विकास घडवणारी अशी शास्त्र आहेत. प्रत्येकाला जमेल तशी ही शिकून घ्या, अभ्यासा, समोरच्याला सांगा, त्याचा प्रचार करा, प्रसार करा, जेणेकरून कुठेतरी आपला एक छोटासा खारीचा वाटा असणार आहे. हे ज्ञान परत, हे शास्त्र परत आपल्याला जीवित करण्यासाठीचे हे एकच ध्येय किंवा हे एकच अं, मुख्य काम, मुख्य हेतू हा डोक्यात ठेवून हे सगळ्या ज्या काही सत्रमाला आहेत ह्याचं आयोजन करायचा हा विचार आहे, ज्याच्यामध्ये आपण ह्या शास्त्रांमधले बरेचसे व्याख्याते आमंत्रित करणार आहोत. त्याच्याबरोबरच ह्या शास्त्रामधलं सामान्य लोकांना माहीत असेल, जे माहिती पाहिजे त्याची व्याख्यान आपण देणार आहोत, की त्यांना नाही बाबा डीपमध्ये नाही अभ्यास करायचा, पण प्रत्येकाला एवढं तरी कमीत माहीत पाहिजे की वास्तू घेताना कशी घ्यायला पाहिजे, नवीन घर घेताना कसं घेतलं पाहिजे. एक 4 फॉर्म्युले जरी तुम्हाला माहीत असतील तरी तुम्हाला त्याच्यावरती तुम्ही ते तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या जीवनामध्ये ते इम्प्लिमेंट करू शकता, त्याचा वापर करू शकता. तुमच्या स्वतःच्या कुंडलीबद्दल जरी 4 गोष्टी माहीत करून घेतल्या तरी आपल्याला त्याचा वापर आपल्या रोजच्या जीवनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे करून येतो. तुमची रास माहीत असेल, तुमचं नक्षत्र माहीत असेल, तर आपण अतिशय चांगल्या प्रकारे त्याचा वापर आपल्या जीवनामध्ये करू शकतो. काही सोपे पण रोज लागणारे मंत्र जर तुम्हाला माहीत असतील तर त्याचाही वापर आपण आपल्या जीवनामध्ये खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. अशा काही पद्धती आता मी तयार करतोय की ज्याच्यामध्ये काही उपासना, काही साधना ह्या ज्याच्या त्या तुम्हाला घरी करता येतील. इतक्या सोप्या पद्धतीने आम्ही ते सगळं तयार करायचा प्रयत्न करतोय, फक्त आणि फक्त ह्याचसाठी की ही शास्त्र तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजेत आणि प्रत्येकाला ती आवडून त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे. समोरच्याला सांगता आलं पाहिजे की हे आमचं शास्त्र आहे आणि ह्याचे हे सायंटिफिक कारण, हे सायंटिफिक रिझल्ट्स आहेत त्याच्यामध्ये. बस हा एकच धागा आणि हा एकच हेतू धरून हे सगळे सत्र मला आयोजित करायचा अट्टहास केलेला आहे खरं तर. ह्या सत्राचा शेवट एक 2 वाक्यांनी मी करू इच्छिते, ज्याच्यामध्ये असं म्हणता येईल की योग, आयुर्वेद, धर्माचं तत्वज्ञान प्रत्येक शास्त्रात आहे आणि सत्याचा मान आहे. मंत्रशास्त्र, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, कला आणि संगीत जीवनाच्या प्रत्येक रंगात आहे या शास्त्रांचं गीत. ज्ञानाचा हा वारसा अजूनही चालतोय युगानयुगांच्या काळामध्ये आणि भारतीय शास्त्राचा गर्व असला पाहिजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये. जय शास्त्र, जय भारत. जय गुरुदेव. आपल्या थँक्यू. प्रश्नांसाठी किंवा आपले विचार व्यक्त करण्यासाठी हा मंच आता आपण खुला करत आहोत. आजचं हे सुरुवातीचं किंवा एक इंट्रोडक्टरी सेशन आहे असं म्हणता येईल. पुढचे सेशन्स, सत्र जशी जशी असतील तशा तशा विषयानुसार तुम्हाला ती कळवली जातील. थोडासा थोडीशी आवड दाखवा, थोडासा इंटरेस्ट दाखवा, थोडासा खाईचा वाटा उचला. आपण आपली शास्त्र परत जनसामान्यापर्यंत पोहोचवायचा नक्कीच प्रयत्न करू शकतो.
कोणाला काही प्रश्न, कोणाला काही विचारायचं असेल, कोणाला काही सांगायचं असेल, काही बोलायचं असेल, तर हा मंच ओपन आहे. अनम्यूट करून आपण बोलू शकता. हॅलो. हा बोला. नमस्कार. मी नमस्ते. अनिता देशपांडे. हा बोला. मला तु, तुम्ही म्हणालात की तुम्ही प्रश्न विचारू शकता. मला एक प्रश्न विचारायचा आहे, विचारू शकते का? बोला ना, विषयाला अनुसरून बोला. हा. वास्तूमध्ये असं म्हणतात की पूर्वाभिमुख घर केव्हाही चांगलं. बरं बरं, पुढे. हा. आता मोठ्या स्कीम आपण पूर्वेकडे ज्याचा मेन डोअर आहे असा फ्लॅट घेतला, हम्म. तर कसं होतं की ते डोअर पूर्वेकडे तर असतं, पण जे कोलॅप्सिबल असतं म्हणजे काचेचं दार जे असतं मोठं ते पश्चिमेकडे येतं मग, आणि त्याची रुंदी जास्त असते पूर्व दारापेक्षा. आणि दिवसभर जे आपलं मेन डोअर असतं ते बंदच असतं, आणि जे काचेचं दार असतं पश्चिमेकडचं ते उघडत असतं. तर मग निगेटिव्हिटी जास्त नाहीये का? म्हणजे याच्यात बरोबर काय मला हे कळत नाहीये हे. सगळ्यात सगळ्यात पहिलं तुमचं वाक्य म्हणजे पूर्वेचं दार चांगलं, हं. हे जे वाक्य आहे, म्हणजे हा, ह्याच वाक्याला मी जरा थांबवते. बरं. फक्त पूर्वेचं दार चांगलं असं नाहीये. दक्षिणेचे दारी तेवढंच चांगलं आहे जेवढं पूर्वेचं आहे. पश्चिमेचं दारी तेवढंच चांगलं आहे जेवढं उत्तरेचं आहे. फक्त आणि फक्त काही स्पेसिफिक डायमेन्शन्स, काही मेजरमेंट, काही कॅल्क्युलेशन्स दिलीत आपल्या शास्त्रामध्ये. त्या शास्त्रामध्ये जर तुमचा दरवाजा असेल तर तो तुम्हाला योग्य तेवढेच पद्धत. चांगले रिझल्ट देतो. मग तो कुठे का असेना. मग तर मी म्हणेल पूर्वेचं दार चांगलं नाही जर त्या मेजरमेंटमध्ये नसेल तर. योग्य पद्धत. हा, जे काही शास्त्रामध्ये सांगितलं त्याप्रमाणे. त्यामुळं तिथूनच सुरुवात आहे. जसं मी म्हटले, खूप शास्त्रोक्त सायंटिफिक पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या. तुम्हाला कॅल्क्युलेशन्स, मेजरमेंट ह्याच्याशिवाय तुम्ही बोलूच नाही शकत. त्याच्यामुळे कुठला दरवाजा चांगला आणि कुठला दरवाजाचे इम्पॅक्ट किंवा जसं तुम्ही म्हणतात रिझल्ट मिळतात, त्या अनुषंगाने तुमचा पश्चिमेचा या कोलॅप्सिबल दरवाजा जरी तो तुमच्या चांगल्या मेजरमेंटमध्ये येत असेल आणि भले हं, तुमचा मेन दरवाजा 24/7 बंद असू दे, पण तरी हं. सुद्धा त्या पश्चिमेच्या दरवाजाचे रिझल्ट तुम्हाला मिळतील, कारण ते त्या मेजरमेंटमध्ये आहे जसे शास्त्रात सांगितले तसे. जर का मला असं याच्या पुढे जाऊन असं मला कळलं तुम्ही काय म्हणताय ते, पूर्वेकडचा दरवाजा योग्य पद्धत आहे. आपण फक्त आणि एकाच विषयावर बोलतोय असं वाटत नाहीये का? बरं, ठीक आहे, ओके, थँक्यू, थँक्यू सो मच. जेव्हा वास्तुशास्त्र किंवा दरवाजावरचं एखादं सत्र येईल तेव्हा मी नक्कीच सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल. थँक्यू. येणार कारण पुढे आणि ते सगळं. अजून काही विचारायचंय कोणाला? दोन कारणं असू शकतात, म्हणजे मी आता खूप शिकवते त्यामुळं. एकतर सगळं व्यवस्थित समजलं किंवा काहीच नाही समजलं. दोनच कारणं असू शकतात ना, काहीच क्वेश्चन येण्यामधली. मला असं वाटतं मी पहिलं कारण धरून चालू का, की सगळं मी जे काही सांगितलं ते बाबा समजलं, आणि आपला काय एक रोल असू शकतो ह्या सगळ्यांमध्ये, हे जर तुमचं तुम्हाला ठरवता आलं, तर आजचा पहिलं सत्र घेण्याचं माझं जे काही हेतू आहे तो साध्य झाला असं म्हणता येईल. सगळी हॅलो. शास्त्र शिकायला सुरुवात करा. नमस्कार. हा बोला. हा. माझ्या नातवाला एक प्रश्न आहे की घरात निगेटिव्हिटी येऊ नये म्हणून त्याच्यावर उपाय काय आहे? नातू किती वर्षाचा आहे? 11. खूप साऱ्या गोष्टी, खूप सारे उपाय आपल्या शास्त्रांमध्ये दिलेले आहेत. हा. सुरुवात आपल्यापासून करायची. घरात निगेटिव्हिटी येऊ नये हा. म्हणून, त्याच्यापेक्षा त्या निगेटिव्हिटीचा आपल्यावर परिणाम होऊ नये म्हणून काय करायचं? ते येणाऱ्या गोष्टी आपण थांबवू नाही शकणार, हा. थांबवू हा. शकतो पण ती नंतरची गोष्ट आहे. पण त्याचा आपल्यावर परिणाम होणार नाही, आपल्यापासून सुरुवात करता येईल ना. तुम्ही जर तो 11 वर्षाचा असेल तर अथर्व शीर्ष म्हणा, रामरक्षा म्हणा, हनुमान चालिसा हा. म्हणा, की जेणेकरून आपल्या बॉडीतली चक्र, आपला ऑरा चांगला होईल आणि भले बाहेरून काही आलं तरी आपल्याला त्याचा त्रास नाही होणार आहे. हा. तर ते करता येऊ शकणार आहे. ओके, थँक्यू.
तुमच्याकडनं असं हवंय की आपण आता कुठली कुठली शास्त्र तुमच्या समोर आणली पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय? आम्ही तर वास्तू, ज्योतिष, मंत्रशास्त्राचा विचार करतोय. अजून ह्याच्या पलीकडे जाऊन अजून काही तुम्हाला ऐकण्याची किंवा तुम्हाला इंटरेस्ट असणारी, आवड असणारी काही शास्त्र आहेत की ज्याचा आपण जी सामान्यापर्यंत पोहोचली पाहिजे असं वाटतंय, त्या सगळ्या शास्त्रांचा आपण ह्या सत्रमालेमध्ये अ, सहभाग आपण त्याचा घेऊ शकतो. सुगंधशास्त्र किंवा फ्रेग्रन्सेसचा पण आपण वापर करू शकतो. अगदी चांगल्या प्रकारे करू शकतो, अगदी चांगल्या प्रकारे. हे अतिशय खूप मायक्रो लेवलवरची किंवा खूप सूक्ष्म लेवल स्तरावर जाणारी ही गोष्ट आहे. पण सुगंधशास्त्र, बृहत्संहिता नावाचा ग्रंथ आहे. त्या बृहत्संहिता नावाच्या ग्रंथामध्ये 1,00,000च्या वरती सुगंधांचे रेफरन्स दिलेले आहेत. म्हणजे एवढ्या प्रकारचे सुगंध निसर्गामध्ये असतात आणि नक्कीच त्या सुगंधाचा आपल्या जीवनावरती मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होत असतो. हे सगळं ना आपल्यासाठी चाललंय. कोणासाठी चाललंय हे समजून घ्याल पहिल्यांदा. त्यामुळे सुगंधशास्त्रात सुद्धा नक्कीच आपल्याला ह्या शास्त्रांच्या यादीमध्ये ऍड करता येऊ शकणार आहे ते, आणि आपण त्याचाही विचार करूयात आणि तशा पद्धतीने ते आपल्याला लोकांसमोर आणता येईल. अगदी चालणार आहे. बेस्ट. अजून काही? आजचं हे सेशन जे झालंय त्याच्याबद्दल काही बोलायचंय? नमस्कार मॅडम. हा, नमस्कार, बोला. विशाल मोरे. हा, बोला. आपण सत्राचं काय म्हणजे पुढची रचना कशी आहे थोडीशी सांगून द्या ना, कसे दर सत्र रवि चालणार? हा, दर रविवारी हे सत्र असणार आहे. 9 ते 10 हो. 1 तास. ज्या ओके. सत्रांमध्ये ही सगळी शास्त्र, सामान्य लोकांना ह्या शास्त्रातले काही नियम माहीत असणं गरजेचं आहे. ते नियम हम्म. सांगण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रत्येक शास्त्र एक थोडंसं धरून, वास्तूमधले काही नियम म्हणा, ज्योतिषशास्त्रातले काही नियम, जसं सांगितलं मंत्रशास्त्रातले काही नियम, असे काही नियम जे सामान्य लोकांना, तुम्हाला तिथे प्रत्येकाला जीवनामध्ये त्याचं अनुकरण करता येईल अशा पद्धतीचे नियम ओके. तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. हा एक पाठ असणार आहे. दुसरा पाठ असा असणार आहे, काही ह्या विषयांमधले जे काही कोणी व्याख्याते, अभ्यासक आहेत, त्या लोकांना आपण या मंचावर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून एक अजून डीप पर्यंत तुम्हाला त्या गोष्टीतलं ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आपण प्रयत्न करणार आहोत. तिसरी गोष्ट अशी आहे की हा सगळा अट्टाहास चाललाय की तुम्ही शिका. येस. जोपर्यंत तुम्ही येस. ही शास्त्र शिकणार नाहीये तोपर्यंत तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही, तोपर्यंत तुम्ही ती अगदी. समोरच्याला सांगू शकणार नाही, आणि तोपर्यंत तुम्ही तुमच्या पिढीलाही देऊ शकणार नाहीये. हॅट्सअप मॅडम, तुम्ही तेवढं करताय आणि आज लोकांना दिशाभूल झालेली आहे. भरपूर लोक काही ज्यांना म्हणजे ते म्हणता येईल, ज्यांना समजत नाही ते झेडची गोष्टी आणि ड ची गोष्टी करतात आणि ते काहीतरी वेगळं बोलतात आणि माणसाला तर एवढं नॉलेजच नाही आहे जेवढं ते बोलतात. म्हणजे ऍक्च्युली त्यांचं पीएम केलंय एक्झॅक्टली डिटेलिंग, तर त्यांना माहितीच नाहीये त्या गोष्टीची. हम्म, हम्म, हम्म. तर काही कारण असे होत आहेत. म्हणजे मी बी भागपूर गेलो, तुमच्यासोबतही बोललेलो आहे 1-2दा, आणि मी तिकडे तिकडे गेलो तर ते म्हणजे काय म्हणतात त्याला, फीज म्हणून इतके पैसे घेतलेले आहेत आणि नॉलेज झिरो आहे त्यांच्याकडे. आपण त्यांचा विचार नाही करायचा, आपण आपल्या मार्गावर चालू पडायचं. हे शास्त्र, जसं मी आत्ताच्या भाषेत, फर्स्ट एडिशन तुमच्यापर्यंत आणायची. येस. ती तुमच्यापर्यंत आणायची. त्यातलं जे महत्वाचं आहे ते घ्या, जीवनामध्ये अनुसरा, त्याचे रिझल्ट बघा, आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करा, पुढे 4 येस. लोकांना सांगा आणि पुढच्या येस. पिढीपर्यंत कॅरी ऑन करा. कारण सॅल्यूट सॅल्यूट. ही जर मधली कडी जर आपण सांभाळली नाही ना, तर येस. मग खूप अवघड होणार आहे आपल्याला पुढे जाणं. अहो मॅडम, तुमच्यासारखे फार लोक राहिलेले आहेत की निस्वार्थ काम केलेलं आहे. म्हणजे मी बी व्यापारी वर्गामधून आहे, पण आज काय कोणी कुठं काय, म्हणजे आता काय युट्यूब झालंय की इंस्टाग्राम झालंय, कुठं काही बोललंय म्हणजे त्यांना पैसे हवेत. म्हणजे काय ते कोणत्या माध्यमात काय ते मला माहिती नाही, पण तुम्ही निस्वार्थ काम म्हणून म्हणजे तुम्हाला हॅट्सअप करत आहे, सॅल्यूट करत आहे आणि प्रणाम बी करत आहे की असे लोक हवे आहेत, खरोखर हवे आहेत. अशी लोक तयार करा करा होतील ना. तुम्ही अभ्यास करा. प्रत्येकाला आपण काहीतरी देणं आहोत समाजाचं, हे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही ना. आता मी ह्यातला हम्म. अभ्यास केलाय, मी अनुभवले शास्त्र काय, मी माझ्या जीवनामध्ये त्याचे सगळे अनुभव घेतीये, म्हणून असं वाटलं की हम्म. काहीतरी पुढे द्या की नाही ते दिलं गेलं पाहिजे. पूर्वी ना आपल्याकडे आजी आजोबा असायचे, घरामध्ये जॉईंट फॅमिली असायची, ह्या सगळ्या शास्त्राच्या गोष्टी त्यांना माहीत असायच्या.
आज येस हे येस. नको करू, आज ते नको करू, ह्या इकडे जाताना असं कर, तिकडे जाताना तसं कर, आज हा दिवस आहे, आज हा नैवेद्य दाखवायचा आहे, आज हे करायचं, आज हा रंग नाही घालायचा. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहित होत्या. पण आता सगळी संस्कृती किंवा आता आपल्या सगळ्या पद्धती बदलल्यामुळे ते तुटलं. ते येस, पोहोचतच नाही आपल्यापर्यंत. बरोबर बोलताय तुम्ही. तर ते सगळं पोहोचवायचं काम पण आजच्या पिढीच्या अनुषंगानं त्यांना आजकाल मुलं सायंटिफिक कारणं मागतात. असं का, असं का? ते येस. जर आपण त्या शास्त्राचा डीपमध्ये अभ्यास केला तर आपल्याकडे एवढी, जसं मी आता सांगितली ना 4 कारणं, तर ती कारणं तुम्हाला सायंटिफिक कारणं जर सांगता आली ना तर आजच्या आजच्या पिढीत सुद्धा त्याच्यावरचा विश्वास वाढेल आणि ते त्याचं शास्त्र कारण नाही शास्त्र म्हणून आजची स्वीकारतील. जनरेशन जी आहे ना, सॉरी बट आजची जनरेशन आहे ना मॅडम, ते त्यांचं एवढंच म्हणणं आहे, बाप दाखवा किंवा श्राद्ध करा. म्हणजे एक्झॅक्टली डॉक्युमेंट हवा आहे त्यांना. मग आहे ना आपल्याकडे, आहे येस. आपल्याकडे त्यांच्या येस ते पद्धतीने बरोबर. अभ्यास. फक्त आपण तिथे कमी पडतोय की ती कारणं शोधत नाहीये त्याची. येस 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 येस, ती बरोबर कारणं बोलताय. शोधा. ती कारणं येस शोधायची येस. सांगा. जसं मी सांगितलं, एकादशीचा उपवास आजी करते उपवास, अरे का करते? कारण आहे ना त्याच्या मागे, कारण. नाही, मी ऍग्री आहे तुमच्या दर गोष्टीला ऍग्री आहे. मी जे बोलले ना तुम्ही, दर गोष्टीला ऍग्री आहे. आणि मी सॅल्यूट करतो परत की तुम्ही वेळ देत आहे. आज कोणाला कोणाकडे वेळ नाही आहे, हे प्रॅक्टिकल आहे. एवढे आज मी पाहत आहे, याच्या पहिलेही मिटिंगला मी झूम मिटिंगला अटेंड होतोय. मी मात्र 2दाच बोललोय तुमच्या, जास्त टाइम नाही बोलतोय. आणि तुम्ही वेळ देताय हे महत्वाचं आहे. वेळ कोणाकडे नाही आहे. सर्वांना सबको भागना है आज, फटाफट भागना है. सबको ज्यादा पैसा कमाना है. बस फंडा एकच आहे, बाकी काहीच नाही आहे. शिका, करा, अनुसरा, वापरा, प्रगती करा, पुढे द्या, संपला विषय. येस, सॅल्यूट सॅल्यूट मॅम. थँक्यू थँक्यू अँड थँक्यू व्हेरी मच. जय थँक्यू मॅम. गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव मॅम, जय जय गुरुदेव. गुरुदेव, जय. जय गुरुदेव. खूप छान सेशन झालं मॅडम. अजून जान्हवी मॅडम, हा बोला. हा अ, आपण जे व्रत वैकल्याने उपास करतो, म्हणजे तुम्ही एकादशीचा उल्लेख केलात, आपल्यात बरोबर 52 एकादशी आहेत. पण ते बरोबर. का करायचे आणि कशा पद्धतीनं करायच्या, आणि ह्या व्रत वैकल्यामागे जे सायन्स आहे ते पण जर आपण सांगितलं ना सेशन मध्ये, तर मला असं वाटतं हा विषय पण खूप छान आहे. अगदी अगदी होऊन जाणार, कारण त्याशिवाय आपण उपवास करायला सुरू नाही करणार आहोत. हा म्हणजे उपास आपण सायंटिफिक, ते इतके छान पद्धतीने. रिझन आहे त्याच्या हो, आपल्या 52 एकादशीच्या मागे. पण बरोबर. ते रिझन आपल्याला माहित नाहीत. आजच्या बरोबर. आपल्या पिढीला माहित नाही, तर पुढच्या पिढीला तर खूपच लांब. अगदी तर अगदी तो बरोबर आहे. सेशन आपण घेतलात अगदी म्हणजे तो घेऊ पॉइंट. शकतो, हाही विषय आपण घेऊ शकतो. 52 एकादशी आणि त्याच्या मागची कारणं. कारण एकादशी हा एक खूप आवडीचा आणि छान विषय, मला आवडतो नेहमी तो. आणि अगदी आपण तोही घेऊ शकतो. अ, धन्यवाद. तेच आपण त्याच्यावर खूपच विचार करूयात. छान. धन्यवाद, धन्यवाद. ठीक आहे, अजून काही कोणाला बोलायचंय? नाही तर आजचं आपण हे सत्र इथे थांबूयात. आणि रविवारचं जे पुढचं सत्र असणार आहे त्याच्यामध्ये जसं मी आत्ता सांगितलं तसं अ, साध्या साध्या गोष्टी सामान्य माणसांना माहीत असल्या पाहिजेत, अशाच पद्धतीने पुढच्या सगळ्या सत्रांचं आयोजन केलं जाईल, की प्रत्येकाने ते शिकणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला, जय गुरुदेव. जय गुरुदेव मॅम, जय गुरुदेव. जय गुरुदेव मॅम. जय गुरुदेव. जय गुरु. जय गुरुदेव.